प्रदीर्घ कालावधीनंतर महाबळेश्वर फेस्टिवल 2024 आपण या महाबळेश्वर शहरात होऊ घातलेल्या 100व्या विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या औचित्य साधत आम्ही यावेळी नगर परिषदेच्या वतीनं महाबळेश्वर फेस्टिवलसुद्धा आयोजित करतोय। तर या फेस्टिवलमध्ये आपल्या मेन मंडपामध्ये जी की शिवछत्रपती शिवाजी महाराज नाट्यनगरी तापव रोड महाबळेश्वर या ठिकाणी 23, 24, 25 या 3 दिवसांमध्ये नाटक त्याचबरोबर संगीत रजनीसारखे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्याचबरोबर आपल्या शहरातील असणाऱ्या माखऱ्या उद्यानमध्ये फ्लॉवर शो त्याचबरोबर व्हेजिटेबल फ्रूट आणि व्हेजिटेबल यांचं प्रदर्शन भरवलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या शहरातील पेटी ग्रंथालयामध्ये विंटेज कारचं एक्झिबिशन त्याचबरोबर दुर्मिळ आणि ऐतिहासिक अशा शस्त्रांचं सुद्धा प्रदर्शन भरवलं आहे। यामध्ये साधारणतः 350 ते 400 ही शस्त्र त्या ठिकाणी प्रदर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत। त्याचबरोबर शहरातील आपल्या माखऱ्या हायस्कूलमध्ये बचत गट त्याचबरोबर महिलांचे विविध गृहउद्योग असतील किंवा त्यांच्या काही कलाकुसरीच्या अनुषंगाने वस्तू असतील यांचंसुद्धा प्रदर्शन आपण या माखऱ्या स्कूलमध्ये या ठिकाणी आयोजित केलं आहे। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सध्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जे आहे ते या ठिकाणी पार पडणार आहे। याबरोबरच महाबळेश्वर महोत्सव 2024 याचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। या ठिकाणी भव्य अशी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे। 23, 24, 25 फेब्रुवारी या दरम्यान हे जे कार्यक्रम आहेत ते या ठिकाणी पार पडणार आहेत। यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा या ठिकाणचे स्थानिक कार्यक्रम यांचा समावेश असणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं उद्घाटन जे आहे ते पार पडणार आहे। एकूणच या ठिकाणच्या खाद्य संस्कृतीच्या अनुषंगाने देखील विविध स्टॉल देखील या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि एकूणच भरगच्च कार्यक्रम जे आहेत ते या 3 दिवसासाठी या ठिकाणी होणार आहेत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहावं असा देखील आवाहन नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।